याच्यासाठी घेतलाय. आज मी वाटाणा येत असताना कालची तारीख परवा दिवशीची तारीख होती महाराज. इतके प्रमाण वाढले आपल्यामध्ये दारुड्यांचे, इतके वाढले की सांगायला सुद्धा फुरसत नाही महाराज. एवढे ऍक्सिडेंट होत आहेत, एवढे डिझेल होतात, एवढा खर्च होतोय ते हे अशा परिस्थितीमध्ये. अरे का 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 हा समाज मागे येणार नाही, का हा हिंदू मागे येणार नाही. आज तुम्ही इतर समाजांचे लग्न बघा अगदी मॅनेजमेंट नुसार असतात. मग तसे आपण का करू नये. गेला ना पहिला काळ महाराज, बाप दादाचा काळ गेला. एक सांगू का तुम्हाला तरुणांनो, आज तुमच्या माय बापा तुम्हाला जे काही सुखाचं खायला देतात, सुखाचं पेलं देतात ना, त्यासाठी तुम्हाला एक सांगू का, त्या मागे जर 72चा दुष्काळ जर तुम्ही पाहिला असता, पाहिला का कोणी 72चा दुष्काळ? पाहिलाय ना बाबा तुम्ही. त्यावेळेस तुम्ही जर ह्या म्हाताऱ्या तुमची म्हातारी घेऊन तुम्ही गोव्याला फिरायला गेले असते तर हे दिवस आम्हाला बघायला भेटले असते का? तुमच्या मुलाला भेटायला भेटले असते? नाही ना. तुम्ही जपून ठेवलंय, धान्याच्या पोत्याला पोतं लावून ठेवलंय, पैशाला पैसा लावून ठेवलाय, म्हणून आज हे सुखाचे दिवस त्याला बघायला भेटले. हा विचार करून करतच नाही, करतच नाहीये. हा विचार करण्यासाठीच हा धर्माचं पालन बनलंय महाराज. मग धर्माचं पालन काय? आता काय तलवारी घेऊन जायचं नाही, घोड्यावरती बसायचं नाही. मग काय करायचं बाबा? सकाळी उठलं की आई वडिलांचं दर्शन घ्यायचंय. काय घ्यायचंय? अरे एक वेळ मंदिरात गेले नाही गेले तरी चालेल, एक वेळा मंदिरात गेले नाही गेले तरी चालेल, पण मी सांगेल तुम्हाला ह्या गादीवरनं रोज आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. जगाच्या पाठीवर कुठलंही संकट असू द्या, माझा हे लक्षात घ्या. हे शिकायचं आपल्याला. आणि एक सांगू का, घराच्या बाहेर पडत असताना आपल्या घरामध्ये छोटीशी हनुमान चालीसा ठेवा, ज्ञानेश्वरी ठेवा. अरे एवढा टीव्ही आपल्या घरामध्ये, इतकाले मोबाईल आपल्या घरामध्ये. अरे त्याचा रिचार्जचा जर विचार केला, 5 फोनचा रिचार्जचा विचार केला, 2,500-3,000 रुपये महिना त्याला चाललाय आपला. आपण विचार करतो का? अरे आपण घरामध्ये 10 रुपयाची आपला हरिपाठ ठेवू शकत नाही घरामध्ये. अरे 10 रुपयाची आपण हनुमान चालीसा ठेवू शकत नाही. अरे हनुमंताची काय ताकद आहे सांगू का तुम्हाला? आपल्याच गावामध्ये असलेलं हनुमंतरायांचंच मंदिर आहे ना, हनुमंतरायांचंच आहे. अहो बघू शकता तुम्ही, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे हनुमंतराय. आणि खास तरुणांसाठी, अरे तुमचं 16-17 वर्ष 18 वर्षाचे वय असतं ना, त्या वयामध्ये घडायचं असेल तर मारुतीरायांचं जीवन चरित्र वाचा आणि मगच जगायला शिका. काय शिकवतात हनुमंतराय? बल बुद्धी विद्यार्थी ही होईल. अरे बुद्धीची देवता म्हणजे हनुमंतराय. अरे भूत पित पळून जातात एवढी ताकद माझ्या मारुतीरायामध्ये. आणि काय करायचं आहे तुम्हाला? घरात बसल्यानंतर आपण मोबाईल चालण्यापेक्षा मुलांनो ऐका, 2 मिनिटं आपल्याला लागणार नाही. हनुमान चालीसा सुरू केली का, जय हनुमान ज्ञान सागर जय कपिशती लोक उच्चार सण घेऊन टाका ना, घराच्या बाहेर पडा. जगाच्या पाठीवर कुठलंही संकट येऊ द्यावं. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का तरुणांनो, अरे बाबा हो, तुमचा आमचा हा जन्म आपल्याला भेटलाय ना, सहजासहजी भेटलाच नाही. आपण अभंगावरती थोडंसं येऊ महाराज. आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे तो म्हणजे तुम्हाला आम्हाला भेटलेला हा नरदेह एवढा सहजासहजी नाही भेटलेला.
जे विष्णू बाबा वाजवतात ना तुमच्या गावाची, तुमच्या जन्मभूमीमध्ये त्यांचा जन्म झालाय ना विष्णू बाबा, त्यांच्याकडे बघताय ना, ह्या माणसाने ही साधना प्राप्त केली ना बाबा, एवढ्या सहजासहजी नाही केली. यासाठी तुम्हाला आळंदीत यावं लागेल. आळंदीत आल्यानंतर बघावं लागेल आमचे गुरुबंधू असणारे आमचे विष्णू महाराज, त्यांची श्री ज्ञानोबराय तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी. या ठिकाणी गजानन बाबांच्या मंदिरासमोर संस्था आहे महाराज. त्या ठिकाणी तुम्हाला कशासाठी यायचंय, तर हे मुलं काय करतायत बघायचं तुम्हाला. ही साधना सहजासहजी प्राप्त नाही झाली. अहो रात्रीच्या 10 वाजल्यापासून तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत धागी नंतर घी गीता हा बोल सुरुवातीला वाजवला देतात आणि हा बोल आता फुटेपर्यंत ह्याच बोलामध्ये सगळा ताल तुमचा सगळं काय लय बी ते सगळं त्यामध्ये ठरलेलं असतं. पहिलाच बोल असतो हा बोल वाजवायचा, जोरात टाळ्या वाजव महाराज. माझी भाषा मी काय इंग्लिश मधून बोलतोय का उर्दू मधून बोलतोय? तुमच्या काळजाला माझे शब्द लागत नाही का? लागतात ना. मग टाळ्या वाजवायच्या म्हणजे माझ्यासाठी नाही वाजवायच्या. अरे मला तुम्ही टाळ्या वाजवलंय हेच आमचं प्रेम असतो, हेच प्रेम असतं महाराज. त्याबरोबर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जर बघितलं हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला इंद्रायणीच्या काठावरती पकवाज घेऊन, अरे ज्या मुलाला पकवाज उचलत नाही असे उडले मुलं पकवाज घेऊन इंद्रायणीच्या काठावरती हात फुटेपर्यंत रियाज करतात. रियाज करतात तेव्हा ही साधना प्राप्त होते महाराज. सहजासहजी घडत नाही. आणि आता श्याम बाबाने किती सुंदर गायलंय, आमचे नरहरी तात्याने किती सुंदर गायलंय. अहो त्यासाठी महिना 2-2 महिने एक अलंकारासाठी रियाज करावं लागतं. पाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3:30 वाजता उठावं लागतं. त्यावेळेला ही साधना होती. एवढं सोपं नाही. मला वाटतं हे येत आहे भडा बोलून चाललंय. अरे अशी कितीही मारा तुम्ही माझ्यासारखे असे 5 वाटा लावले असते पण तुम्ही काही सुधारले नाही. सुधारले का? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. 2 जण मंदिरापाशी उभा राहिले तर मग मला नाही ती बरं तुला रात्रीचं होत रे लेस बारीक होतो तू नाल होतो सांगायला मग सुधारा. तू काय सुधारणा? अर्थ पैतीन नका सुधरू, डोक्याला सुधारा. यासाठी करणार नाही विठ्ठला आणि लक्षात घ्यायला हे कीर्तन म्हणजे रेडीमेडचं दुकान असतं बरं. कोणता शर्ट कोण आले त्याचं गणितच नाही. त्यामुळे कोणी दुःख तुमचं भाऊ म्हणून माझं कीर्तन आहे. काय नाही भाऊ, आजकाल तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही विचार करा सोशल मीडियावरती समाज किती भरकटत चालला. आणि कोण सांगणार वाता लागलं लक्ष येऊन येणार कोण आहे तुमच्याकडे, त्याच्याशिवाय हाच कोण. अशी ही त्या गावामध्ये झालेली महाराज गावागावामध्ये. पण एक सांगू का तुम्हाला, याची आपल्याला गरज नाही. गरज आपल्या स्वतःच सुधारायचं महाराज. त्यांच्या पिढ्यापासून खातील एवढं धन लोक त्यांच्याकडे. आपल्याकडे काय आपण नुसते झेंडे सांभाळायचे का, सतरंत्या तुटलायच्या का? हे आपल्याला करायचं नाही महाराज. आपल्याला काय करायचं, स्वतः आधी परफेक्ट व्हा. स्वतः परफेक्ट व्हा. अरे ज्या मुलानं कॉलेजमध्ये असताना आपला 12वी-13वीचा काळ सांभाळला, अरे ज्यानं आपल्या टाइम टेबलमध्ये आपल्या नेमामध्ये 2 तास लायब्ररीला दिले, 2 तास आपल्या अभ्यासासाठी दिले, 2 तास आपल्या प्रॅक्टिकलसाठी दिले, अरे ते पोरं आज लाख माल तिथं पाणी काढतात महाराज. मग तुम्ही का नाही करू शकत ह्या गोष्टी? आणि एक सांगू का तुम्हाला, कुठलीही तरुणी असू द्या, तिने आपल्या कॉलेजला गेल्यानंतर आपल्या कॉलेजचा वेळ आपल्याला किती मैत्रिणीला वेळ द्यायचा आहे, आपला किती लायब्ररीला वेळ द्यायचा आहे, हे जर ठरवलं ना, अरे जालन्याच्या कलेक्टर होत्याल तुम्ही, तुमच्या बुलढाण्याच्या कलेक्टर होताल तुम्ही, अरे तुमच्या सहीसाठी अख्खा जिल्हा थांबेल. पण त्यासाठी तुम्हाला निवेदन करावं लागेल. निवेदनासाठी ह्या गोष्टी निवेदनच लागतं महाराज. कुठल्याही गोष्टीला आता सप्ताह करायचा आहे, 8 दिवसापासून तुम्ही निवेदन केलं तेव्हा झाले ना, टाइम टेबल केला तेव्हा झाले ना, तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. त्यासाठी निवेदन महत्वाचं असतं जीवनामध्ये. निवेदनाशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही. आता आपलं सगळं काही झालंय महाराज, सगळं काही शेतातली कामं आवरले. शेतकरी दादा कामं आवरले तर तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या सोयाबीनच पेरणार आहे का? नाही पेरणार. त्याला आधी नांगरणार आहे, रोटा मारणार आहे आणि मग पेरणार आहे. म्हणजे मी शेतकरी जन्म असं नाही, असा विषय महाराज. त्यामुळे नियोजन करत चला. नियोजनामध्ये जर गोष्टी केल्या ना महाराज तर सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात. एक कोणी राजकारणी तुम्हाला सांगणारच नाही. राजकारणी तुम्हाला धाब्याचीच वाटव दाखवणार आहे महाराज. फक्त कीर्तनामध्ये शिकायला भेटणार. खऱ्या अर्थानं तुमचा आमचा जन्म झालाय तो काय सहजासहजी झालेलाच नाही महाराज. कितीतरी वेळेमध्ये आपण बघून त्यानंतर आपल्याला हा नरदेव भेटलेला आहे. मग नरदेह दिला कशासाठी? देव दिला रे हा भजन गोवा
देवे दिला देव भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा महाराज हा दिवे दिलाय ना महाराज